नमस्कार. चेतू चेतू हिंदुराष्ट्रम या यूट्यूब चॅनलमध्ये आपण पाहत आहोत श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे क्रमशः वाचन. या वाचनामध्ये आज आपण पाहूया अध्याय 20. या 20व्या अध्यायाचे घटक आहेत मैनाकिनीचा पूर्ववृत्तांत आणि चलो मच्छिंदर गोरख आया. या अध्यायाची फलश्रुती आहे प्रपंचातील अडीअडचणी नष्ट होऊन प्रपंच सुरळीत होईल. गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडभंग कानीफ मच्छिंदराद्याः चौरंगी रेवाणक भरत्री संज्ञाः भूम्यां बभूः नवनाथ सिद्धाः. नवनाथ स्मरणाचा प्रसिद्ध श्लोक म्हणून आपण अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय 20. मैनाकिनीचा पूर्ववृत्तांत. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्र निघून जातात. गोरक्षांचा निरोप घेऊन मारुतीही अदृश्य झाले. त्या समयी आपण वचनमुक्त झालेलो असलो तरी मैनाकिनीला पुढील प्रसंगाची पूर्वसूचना द्यावी असा विचार करून ते शृंगमुरुडास गेले. तेथे लघुरूप धारण करून तिच्या शयन कक्षात प्रवेशले आणि तिला हळूच हलवून जागे केले. त्यांना पाहताच तिने आदराने नमस्कार केला. स्त्री राज्याच्या राणीचे मूळ नाव मैनाकिनी, पण ती पद्मिनी आणि किलोत्तळा या अन्य 2 नावांनीही प्रख्यात होती. ती पूर्वी सिंहल द्वीपात राहत असे. तेथील स्त्रियांमध्ये तीच सर्वाधिक सुंदर असल्याने तिला पद्मिनी असे नाव पडले. एके दिवशी स्नान करून ती गच्चीवर गेली आणि उभ्या उभ्याच आपले केस विंचरू लागली. त्यावेळी सहजगत्या तिचे लक्ष आकाशाकडे गेले. योगायोगाने त्याच वेळी उपरिचर वसू विमानातून कुठेतरी जात होते. त्यावेळी अंगावरील वस्त्र वाऱ्याने बाजूला झाल्याने त्यांचे शरीर तिच्या दृष्टीस पडले. तो वेंधळेपणा पाहून ती खदाखदा हसली. ते चमत्कारिक हसणे त्यांनी ऐकले आणि ती का हसली तेही त्यांच्या लक्षात आले. तेव्हा ते भयंकर संतापले आणि तिला शाप दिला. म्हणाले, हे पापिनी, तू व्याभिचारिणी आहेस. मला पाहून तुझ्या मनात कामविकार उत्पन्न झाला म्हणून मला आकर्षित करण्यासाठी अशी निर्लज्ज हसते आहेस. या माझ्या अपमानाची शिक्षा म्हणून तू स्थानभ्रष्ट होशील आणि स्त्री राज्यात जाऊन पडशील. तेथे तुला पुरुषाचे दर्शनही होणार नाही. ते ऐकून ती भयभीत झाली. तिने क्षमा याचना करून त्यांच्याकडे उशाप मागितला. तेव्हा ते महातपस्वी वसू म्हणाले, स्त्री राज्यात सध्या किलोत्तळा नावाची राणी आहे. तिचा अंतकाळ जवळ आला असून तेथे गेल्यावर तूच त्या राज्याची स्वामिनी होशील. आज मला पाहून तुझ्या मनात जी इच्छा उत्पन्न झाली ती तुझी इच्छा माझे पुत्र मच्छिंद्रनाथ पूर्ण करतील. त्यांच्यापासून तुला मीनानाथ नावाचे पुत्र होतील. ते मोठे झाल्यावर मच्छिंद्र निघून जातील, मग तूही स्वर्गात येशील. ते ऐकून तिच्या मनावरचे दडपण दूर झाले. ती म्हणाली, स्त्री राज्यात सर्व स्त्रियाच कशा? त्यांना संतती कशी होते? ते म्हणाले, वायुपुत्र मारुती ऊर्ध्वरेता आहेत. ते तेथे येऊन भुपकार करतात. त्या भुपकारांमुळे तेथील स्त्रियांना गर्भधारणा होते. स्त्री गर्भ असेल तर तो वाढतो, पुरुष गर्भ असल्यास गळून जातो. याशिवाय कोणत्याही पुरुषाने तेथे प्रवेश केल्यास त्या भुपकारामुळे तो मरण पावतो. त्यावर शंका आली म्हणून तिने विचारले, मग मच्छिंद्रनाथ तेथे कसे येतील आणि आले तरी ते जिवंत कसे राहतील? ते म्हणाले, तू राणी झाल्यावर मारुतींची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घे. ते वर मागण्यास सांगतील तेव्हा त्यांच्याच अंगसंगाची मागणी कर. त्यामुळे ते संकटात पडतील आणि स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मच्छिंद्रांना घेऊन येतील. ती म्हणाली, महाराज, मला एक शंका आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे मी मारुतींकडे अंगसंग मागितला आणि त्यांच्याही मनात माझ्याबद्दल विषय वासना निर्माण झाली तर? ते म्हणाले, त्यांच्याबद्दल व्यर्थ संशय घेऊ नकोस. श्रीरामांचे दास असलेले ते महाकपी त्यांच्या ब्रह्मचर्याबद्दल तिन्ही लोकात प्रसिद्ध आहेत. त्यानंतर उपरिचर वसू आपल्या मार्गाने निघून गेले. कालांतराने काही अपूर्व घटना घडून पद्मिनी स्त्री राज्यात गेली. पुढे भटकत भटकत शृंगमुरुडास गेली. तेथे एका चांभारणीच्या ओट्यावर बसली. तिने तिची चौकशी केली आणि तिला प्रेमपूर्वक आपल्या घरीच ठेवून घेतली. तेथे ती स्वयंपाकादी गृहकृत्य सांभाळून तिला तिच्या व्यवसायात जमेल तशी मदत करू लागली.
काही दिवसांनी स्त्री राज्याच्या किलोत्तळा नामक वृद्ध राणीने आपल्यानंतर राजगादीवर कोणाला बसवावे या संदर्भात मंत्र्यांशी विचारविमर्श केला. त्यात एका हत्तीनीच्या सोंडेत माळ देऊन तिला नगरातून फिरवावे आणि ती जिच्या गळ्यात माळ घालेल तिला वारस नियुक्त करावे असे ठरले. त्यानुसार नगरात दवंडी पिटण्यात आली आणि ठरलेल्या सुमुहूर्तावर शृंगारलेल्या हत्तीनीच्या सोंडेत पुष्पमाला देऊन तिला नगरातून फिरवण्यात आले. तिने पद्मिनीलाच माळ घातली. तेव्हा नगरवासियांनी थाटात मिरवणूक काढून तिला राजवाड्यात नेले आणि सिंहासनावर बसवले. अशा प्रकारे राज्यप्राप्तीनंतर पद्मिनीने पूर्वीच्या राणीचेच किलोत्तळा हे नाव धारण केले. मैनाकिनी हे तिच्या मातापित्यांनी ठेवलेले नाव होते. असा आहे मैनाकिनीच्या नावाचा आणि तिच्या राणी होण्याचा पूर्ववृत्तांत. पुढे तिने घोर तपाचरणाने मारुतींना वचनबद्ध केले. त्यांनी मच्छिंद्रांना तेथे आणले. त्यांच्यापासून तिला मिननात झाले आणि आता वसुशापानुसार तिची व मच्छिंद्रांची ताटातूट होण्याची घडी निकट आली होती. कारण गोरक्षनाथ स्त्री राज्यात येऊन धडकले होते. घटक दुसरा, चलो मच्छिंदर गोरख आया. इकडे मारुतींनी मैनाकिनीच्या शयनकक्षात जाऊन तिला उठवले आणि म्हणाले, राज्ञी, तुला वचन दिल्याप्रमाणे मी मच्छिंद्रांना येथे आणले, त्यामुळे मी वचनमुक्त झालो आहे. पण तुझ्या सुखात एक विघ्न उपटले आहे. नाथजींचे गोरक्ष नावाचे शिष्य त्यांना येथून नेण्यासाठी आलेले आहेत. ते महासिद्ध व प्रतापवंत आहेत. त्यांनी मला धडा शिकवला. इतकेच नव्हे तर प्रभू रामचंद्रांचेही त्यांनी ऐकले नाही. त्यांचा निर्धार पक्का आहे, म्हणून ते आल्यावर त्यांना येथेच रमव. ते विषयासक्त नाहीत, म्हणून सेवा चाकरी करून त्यांना प्रसन्न करून घे. सावध राहा, अन्यथा तुम्हा दोघांची ताटातूट निश्चित आहे. ते ऐकून तिला धक्का बसला, पण तरीही वरकरणी तसे न दाखवता तिने त्यांचा उत्तम आदर सत्कार केला आणि मगच त्यांना निरोप दिला. आता पुन्हा गोरक्षांकडे वळूया. कलिंगे समवेत ते शृंगमुरुडास आले. तेथे ती मंडळी एका धर्मशाळेत उतरली. भोजन आणि विश्रांती झाल्यावर कलिंगेने राजदरबारी जाऊन मैनाकिनी आणि मच्छिंद्रनाथांची भेट घेतली आणि त्यांना आपला परिचय सांगून म्हणाली, आपण उभयंता गुणीजनांचे कौतुक करणारे आहात. अशी कीर्ती ऐकून मी येथे आले आहे. आपण ऐश्वर्य आणि औदार्याने श्रेष्ठ आहात, म्हणून मला कलाकौशल्य दाखवण्याची संधी दिलीत तर मोठी कृपा होईल. तेव्हा तिचे नम्रतापूर्ण भाषण ऐकून नाथजी आणि मैनाकिनीने त्याच रात्री तिच्या नृत्य गायनाचे आयोजन केले आणि तिला सन्मानाने तिच्या बिराडात पाठवले. रात्र होता तर राणीच्या आदेशावरून सभामंडप सजवण्यात आला. कलिंगा व तिच्या सख्यांनीही उत्तम साजशृंगार केला आणि त्या राजवाड्यात जायला निघाल्या. त्यांची तयारी पाहून गोरक्ष कलिंगेला म्हणाले, हे कलावती, मीही तुमच्याबरोबर येतो. मी मृदंग वाजवून त्या कार्यक्रमात अधिक बहार आणीन. आपल्या कलेचे कौशल्य पाहून राणी खुश झाली तर मोठे बक्षीस देईल. तेव्हा ती म्हणाली, तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण तुम्ही पुरुष आहात, तुम्हाला तेथे कसा प्रवेश मिळणार? ते म्हणाले, त्यात काय एवढे, मी स्त्री रूपात येतो. ती युक्ती तिलाही पटली. तेव्हा त्यांनी तिच्याकडून स्त्रियांची वस्त्राभूषणे मागून घेतली आणि अल्पावधीतच असे काही वेषांतर केले की त्यांचे स्त्रीरूप पाहून सर्वजणी त्यांच्याकडे पाहतच राहिल्या. त्या नटवेशापुढे कलिंगेचे तेजही फिके पडले. सर्व तयारी होताच ती मंडळी राजदरबारी दाखल झाली. दरबारी रिवाजाप्रमाणे त्यांचा सन्मान झाल्यावर कलिंगा व तिच्या सख्यांनी वाद्यांचे तालसूर जुळवले. पुरवडांनी अर्थात गोरक्षांनीही मृदंग सज्ज केला. त्यावेळी त्यांचे अप्रतिम सौंदर्य पाहून उपस्थित मंडळी आश्चर्याने थक्क झाली होती आणि त्यांची कला पाहण्यासाठी उत्सुक होती. मच्छिंद्रनाथ मैनाकिनी व मीनानाथांसह मुख्य आसनावर बसले होते. मानकरी स्त्रिया उत्तम वस्त्रालंकार घालून त्यांच्या दोन्ही बाजूंना विराजमान झाल्या होत्या. त्यावेळी आपल्या गुरूंच्या दर्शनाने गोरक्षांना धन्य धन्य वाटले. सर्व सिद्धता होताच त्यांनी नाथजींना मनोमन नमस्कार केला आणि मृदंगावर अशी काही थाप दिली की ऐकणारे क्षणार्धात तल्लीन झाले.
त्या कार्यक्रमात मृदंगाच्या कौशल्याने, साजिंद्याच्या संगीताने आणि कलिंगेच्या नृत्याने इतकी रंगत आली की आनंदाने बेहोश झालेला श्रोत्रवृंद वारंवार टाळ्या वाजवून वाह 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 अशी शाबासकी देऊ लागला. गोरक्षांची मृदंग विद्या त्यावेळी अत्युच्च शिखरावर होती. त्या सुरावटीवर मच्छिंद्रनाथ इतके तल्लीन झाले होते की त्यांनी आपल्या अंगावरचे उंची वस्त्र त्या मृदंगमणीस बहाल केले. त्या समयी कलिंगा जरी संचार झाल्यासारखी नाचत होती तरी तिच्या कौशल्यापेक्षा त्यांना पुरवडांच्या मृदंगानेच भुरळ घातली होती आणि हळूहळू गोरक्षांनी आपले हस्त लाघव दाखवायला सुरुवात केली. ताला सुरात वाजवता वाजवता त्यांच्या मृदंगातून अचानक चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया असा ध्वनी उमटू लागला. ते बोल सर्वांनाच स्पष्ट ऐकू येत होते. तो पुकार ऐकून मच्छिंद्र कमालीचे दचकले. त्यांचा चेहराच पडला. मन व्याकुळ झाले. ते ध्वनीचा शोध घेऊ लागले की तो बंद पडत असे. काही काळाने पुन्हा ऐकू येत असे. उपस्थितांनाही त्याचा उगम सापडत नव्हता. तेव्हा चलो मच्छिंदर या ध्वनीने त्यांच्यावर इतका परिणाम झाला की गोरक्ष येथे आलेलेच आहेत या विचाराने त्यांची पुरती पकड घेतली. काय करावे हेच त्यांना सुचेना. त्यांची अवस्था पाहून मैनाकिनीने त्या अस्वस्थतेचे कारण विचारले. तेव्हा ते म्हणाले, काय प्रकार आहे कळत नाही. सारखे चलो मच्छिंदर गोरख आया असेच ऐकू येत आहे. गोरख म्हणजे गोरक्षनाथ. ते माझे शिष्य असून महातपस्वी व जितेंद्रिय आहेत. ते येथे आले असावेत असे मला वाटते आणि तसे झालेच तर मला इथून जावेच लागेल. मग आपल्या सुखाचा नाश होणार यात शंका नाही. ते ऐकून मैनाकिनीला मारुतींची सूचना आठवली आणि वियोगाच्या कल्पनेने तिच्या हृदयात कालवाकालव झाली. काही वेळाने तो ध्वनी पुरवडांच्या मृदंगातून येत आहे असे तिच्या लक्षात आले. म्हणून तिने आपल्या जवळचा मृदंग दिला. पण वादक तेच असल्याने तोच ध्वनी पुन्हा पुन्हा ऐकू येऊ लागला. मग तिने पुरवडांऐवजी आपल्या दरबारी कलावंतिनीला मृदंग वाजवण्यास बसवले. तेव्हा कुठे तो आवाज यायचा बंद झाला. त्यावरून मुख्य रहस्य या मृदंग वादक स्त्रीतच दडलेले आहे हे तिने ओळखले. ती जागेवरून उठली आणि तिचा हात धरून तिला एकांतात घेऊन गेली. तेथे तिला गुरूंची शपथ घातली आणि म्हणाली, खरे सांग तू कोण आहेस? तेव्हा पुरवडेच्या वेशातील गोरक्ष म्हणाले, माते मी स्त्री नसून पुरुष आहे. माझे नाव गोरक्ष. मी मच्छिंद्रनाथांचा शिष्य आहे. येथे पुरुष रूपात प्रवेश मिळणार नाही म्हणून स्त्री रूपात आलो आहे. ते ऐकून तिने त्यांना नमस्कार केला. त्यांना स्वहस्ते पुरुषवेश घातला आणि त्यांच्या गुरुप्रेमाचे कौतुक करून त्यांना सभा मंडपात घेऊन गेली. त्या समयी त्यांना पाहून उपस्थित सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले. पहिल्यांदा मच्छिंद्रांनी त्यांना ओळखलेच नाही. पण राणीने ते गोरक्ष असल्याचे सांगताच त्यांनी पटकन उठून त्यांना मिठीच मारली. त्या भेटीचे आनंदाचे काय वर्णन करावे. दोघांच्याही डोळ्यात पाणी होते पण मुखाने शब्द फुटत नव्हते. नाथजींनी मोठ्या आपुलकीने त्यांना आपल्या शेजारी बसवले. कलिंगेला वस्त्र अलंकार व पुष्कळ द्रव्य देऊन बोळवले. दरबारी मान्यवरांनाही निरोप दिला. गोरक्षांची आपल्यावरील निष्ठा आणि त्यांची प्रेमभक्ती पाहून मच्छिंद्र भारावून गेले होते. त्यांना किती पाहू, त्यांच्याशी किती बोलू असेच त्यांना झाले होते. त्यांनी बद्रिकाश्रमापासूनचे सर्व वृत्त विचारले. तेव्हा त्यांनीही तपश्चर्येपासून ते गुरुशोधार्थ त्यांनी केलेली पायपीट आदी सर्व वृत्तांत सविस्तर सांगितला आणि म्हणाले, गुरुदेव आज तुमच्या दर्शनाने माझे सर्व श्रम सार्थकी लागले आहेत. आता तुम्हाला सोडून मी कुठेही जाणार नाही. ते ऐकून नाथजींनी त्यांना दृढ आलिंगन दिले आणि मारुतींच्या बोलण्यात फसल्यामुळे त्या गुरुशिष्यांची कशी ताटातूट झाली ती सर्व हकीकत निवेदन केली. मग आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, गोरक्ष मी येथे आलो तरी तुम्हाला कधीही विसरलो नाही. जेवायला बसलो की तुमची आठवणी यायची. तुमच्या विचारांनी मन बेचैन व्हायचे.
तुम्हाला टाकून आल्याबद्दल मी स्वतःला महापातकी समजत होतो. बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला. गोरक्षांचे हृदयही भरून आले. मग ते दोघे पाकशाळेत गेले. तेथे एकाच ताटात जेवले. रात्री एकाच मंचकावर झोपले. सकाळीही त्यांचा सुखसंवाद चालूच होता. नित्यकर्मे आटोपून मच्छिंद्र आपल्या दोन्ही मुलांसह राजसभेत गेले. सिंहासनावर बसल्यावर त्यांनी मीननाथ व गोरक्षांना आपल्या मांडीवर बसवले. ते दृश्य पाहून मैनाकिनीही हेलावली. त्यावेळी तिला गोरक्ष इथेच राहतील तर फार बरे होईल असे प्रकर्षाने वाटू लागले. अध्याय 20 समाप्त.